मित्रांनो, राज्यात घरकुलाच्या लाभासाठी पात्र असलेल्या परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी शासनाच्या माध्यमातून 1,00,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान योजना ही योजना राबवली जाते। मित्रांनो, याच योजनेमध्ये काही महत्त्वाचे असे बदल सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 14 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही योजना राबवली जाते। याच्या अंतर्गत लाभ कसा दिला जातो, अर्ज कसा करायचा, अर्जाचा नमुना याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती यापूर्वी वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, याच योजनेमध्ये आज 14 ऑगस्ट 2025 रोजी काही बदल करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फुटापर्यंतची जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान अनुदेय आहे। याच्या अंतर्गत लाभार्थ्याची जागा खरेदीसाठी निवड केल्यानंतर त्या जागेची किंमत, खरेदी विक्रीचे व्यवहार, बिनशेतीचे दर, गावठाणातील जमिनीचे दर, मुख्य रस्त्यावरील जागेचा दर, जागा विक्री करणार आणि लाभार्थी याच्यामध्ये सौदा चिठ्ठी या सर्व बाबींचा तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून अभ्यास केला जाईल आणि याच्या अंतर्गत 1,00,000 रुपये किंवा जागेची जी किंमत असेल त्या किमतीमध्ये जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। याचप्रमाणे जागा खरेदी प्रक्रियेच्या अंतर्गत लाभार्थ्यानं जागा मालकाबरोबर केलेल्या विक्रीच्या करारानंतर लाभार्थ्याला जी काही अनुदानाची रक्कम असेल ती या ठिकाणी दिली जाणार आहे। प्रत्यक्ष खरेदी करण्याची प्रक्रिया जी असेल ती तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे। याच्यामध्ये जागेची कमी उपलब्धता असेल किंवा जास्त किंमत असेल, 1,00,000 रुपयापेक्षा जास्त किमतीची जागा असेल तर या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकत्र घेऊन G+1, G+2, G+3, G+4 पर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्याच्या जे काही असेल अशा अर्थसहाय्यामधून जागा खरेदी करू शकतात। याच्यामध्ये प्रति लाभार्थी 1,00,000 रुपये जास्तीत जास्त एवढा अनुदान दिलं जाणार आहे। जागेची कमी उपलब्धता आणि जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन हाऊसिंग कॉलनी सुद्धा उभा करू शकतात, परंतु याच्यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा प्रति लाभार्थी जास्तीत जास्त 1,00,000 रुपयापर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 1,00,000 रुपये किंवा याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर किमान 20 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनी करता मूलभूत नागरी सुविधा जसं रोड, जोड रस्ता, याच्यानंतर रेहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरता अतिरिक्त 20% जागेसाठी अर्थसहाय्य अनुदेय राहणार आहे। हा खर्च पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानामधून भागवला जाणार आहे। अतिरिक्त 20% अर्थसहाय्यामधून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे या ठिकाणी सामायिक राहणार आहे। हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल, तथापि याची मालकी अंतिमता ग्रामपंचायतीकडे राहणार आहे। अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा सुधारणा या जी.आरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आता लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 1,00,000 किंवा कमीत कमी जी जागेची किंमत असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। मित्रांनो, या योजनेचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे। या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपल्याकडे जे अर्ज उपलब्ध असतील अशा अर्जाच्या माध्यमातून आपल्याला जर घरकुलासाठी जागा खरेदी करायची असेल, जागा जर उपलब्ध नसेल तर आपण अर्ज करू शकता आणि हे 1,00,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।